राज्य शासनानं पानं पुसलेले आहे. शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम राज्य शासनानं केलं. शक्तीपीठ रस्ता 86,000 कोटीचा पाहिजे, परंतु शेतकऱ्याला ज्याची शेती उद्ध्वस्त झालेली आहे त्याला मात्र द्यायला पैसे सरकारकडे नाही. आणि म्हणून शेतकरी विरोधी सरकार असलं की या सगळ्या गोष्टी घडतायत. नुसत्या घोषणा झाल्यात, ज्या घोषणा 2200 कोटीच्या झाल्या त्या मागचे पैसे द्यायचं काम चालू आहे. या आत्ताच्या पंचनामे अजून पूर्ण व्हायचे, पैसे कधी मिळणार याची शाश्वती नाही. सानुग्रह अनुदान किमान त्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे होतं, ते अजून काही ठिकाणी पोहोचलेलं नाही. आणि म्हणून संपूर्ण उदासीनता या सरकारची मराठवाड्याच्या दृष्टीनं किंवा मराठवाड्याच्याकडे बघण्याची आहे, याचा आम्ही निषेध करतो. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.